नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राज्यातल्या 171 पाणीपुरवठा प्रकल्पांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज भूमिपूजन. कर्जमुक्तीच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी या मागणीसाठी शिवसेनेचं राज्यभर ढोल वाजवा आंदोलन. शेतकऱ्यांनी सरकारविरुद्ध एकत्रितपणे आपला लढा चालूच ठेवावा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचं आवाहन. आयआयटी प्रवेश आणि समुपदेशनावरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयानं उठवली, लाखो विद्यार्थ्यांना दिलासा. राज्यांच्या सर्वांगीण गतिमान विकासासाठी नवी दिल्लीत नीती आयोगाकडून राष्ट्रीय परिषदेचं आयोजन, पंतप्रधानांनी साधला राज्यांच्या मुख्य सचिवांशी संवाद. जम्मू काश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार, 4 भारतीय सैनिकांचा मृत्यू झाल्याचा पाकिस्तानचा दावा भारतानं फेटाळला. पाकिस्तानच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कुलभूषण जाधव यांच्या आईला पाकिस्ताननं व्हिसा नाकारला, भारतानं व्यक्त केला खेद. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 355 अंकांची उसळी, गेल्या 6 आठवड्यातली सर्वात मोठी वाढ. पनवेलच्या महापौरपदी भाजपाच्या डॉक्टर कविता चौतमल तर उपमहापौरपदी भाजपाच्या चारुशीला घरत यांची बिनविरोध निवड. नागपूर वेण्णा तलाव दुर्घटनेतील 11 तरुणांपैकी 7 जणांचे मृतदेह लागले हाती. आणि राज्याच्या अनेक भागात पावसानं दिली ओढ, शेतकरी चिंतातूर. आणि आता सविस्तर वृत्त. शुद्ध पिण्याचं पाणी हा नागरिकांचा मूलभूत हक्क असून ग्रामीण भागाला शुद्ध पिण्याचं पाणी देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. जलस्वराज्य 2 आणि मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत राज्यातल्या 171 पाणीपुरवठा प्रकल्पांचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईतून केलं, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते. कर्जमुक्तीच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी या मागणीसाठी शिवसेनेचं आज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांपुढे राज्यभर ढोल वाजवा आंदोलन झालं. कर्ज थकल्यावर शेतकऱ्यांच्या दारावर नोटिसा लावणाऱ्या बँकांवर धडक मारून कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी अशी मागणी करत शिवसैनिकांनी ढोल वाजवले. औरंगाबाद जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेसमोर शिवसेनेनं केलेल्या आंदोलनात खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह शेतकरी बांधव आणि शिवसेना पदाधिकारी सहभागी झाले होते. धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोरही शिवसेनेनं आंदोलन केलं. यावेळी संपर्क प्रमुख बबन थोरात सहभागी झाले होते. लातूरमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयासमोर 5 दिवसांच्या आत जर याद्या जाहीर केल्या नाहीत तर बँकेच्या विरोधात मोठं आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांनी दिला. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आवारात शिवसेनेतर्फे कर्जमाफी आणि तातडीची मदत म्हणून 10,000 रुपये देण्याच्या घोषणेची तातडीने अंमलबजावणी व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. वाशिम जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झालेली आहे त्यांची यादी जाहीर करून त्यांना तात्काळ नव्यानं कर्ज उपलब्ध करून द्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. ठाण्यातही सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. खासदार कृपाल तुमाने आणि शहर अध्यक्ष सतीश हरडे यांच्या नेतृत्वाखाली नागपूर जिल्हा बँकेसमोर आंदोलन करण्यात आलं. केंद्र आणि राज्य सरकारला केवळ शेतकरीच वठणीवर आणू शकतात, त्यामुळे शेतकऱ्यांनी एकीने आपला लढा चालू ठेवावा असं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केलं. संपूर्ण कर्जमुक्तीसह उत्पादन खर्चाच्या 1.5 पट हमी भाव मिळावा या मागणीसाठी देशव्यापी सुरू असलेल्या किसान संघर्ष यात्रेचं आज नाशिकमध्ये आगमन झालं. त्यानंतर झालेल्या एल्गार सभेत ते बोलत होते. स्वामीनाथन समितीच्या शिफारसी लागू झाल्यानंतरच तसंच शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होईल तेव्हाच आत्महत्या रोखल्या जातील असं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी केंद्र आणि राज्य पातळीवर आंदोलन करून सरकारविरोधात एल्गार पुकारण्याचं यावेळी निश्चित करण्यात आलं. राज्य सरकारनं घोषित केलेली कर्जमाफीची योजना मान्य नसल्याचं यापूर्वी सुकाणू समितीने सांगितलं होतं. सर्व शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीची मागणी सुकाणू समितीने केली आहे.
IIT JEE 2017 या संयुक्त प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून IITसाठी प्रवेश आणि समुपदेशनाला दिलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयानं आज उठवली. गोंधळ टाळण्यासाठी या संदर्भातल्या याचिकांवरच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करू नये असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं. या परीक्षेतल्या काही प्रश्नपत्रिकांमध्ये चुका झाल्याची तक्रार करत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी होऊन निर्णय होत नाही तोपर्यंत न्यायालयानं या परीक्षेच्या माध्यमातून होणारी प्रवेश प्रक्रिया आणि समुपदेशनाला स्थगिती दिली होती. IITनं प्रश्नपत्रिकांमध्ये अशा चुका करू नये, जेणेकरून कायदेशीर कारवाई करावी लागेल असं सांगत न्यायालयानं फटकारलं आहे. यापुढे अशी परिस्थिती उद्भवणार नाही अशी ग्वाही IITच्या वतीनं अटॉर्नी जनरल के वेणुगोपाल राव यांनी न्यायालयाला दिली. न्यायालयानं ही स्थगिती उठवल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत केलं. केंद्र आणि राज्य यांच्यात उत्तम सहकार्य राहावं आणि राज्यांच्या सर्वांगीण गतिमान विकासाच्या उद्देशानं आज नीती आयोगानं आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांशी संवाद साधला. आज संपूर्ण जगाचा भारतावर विश्वास असून भारताबरोबर भागीदारी करण्याची त्यांची अपेक्षा आहे. त्यासाठी कृषी तंत्रज्ञान, अन्न प्रक्रिया यासारख्या उद्योगांवर भर देण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यांनी प्रत्येक राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात विविध विकास प्रकल्प आणि कल्याणकारी योजनांसाठी केलेल्या कामांची माहिती उपस्थित मुख्य सचिवांकडून घेतली. यात बालविकास, आदिवासी विकास, ग्रामीण कल्याणकारी योजना तसंच आरोग्य आणि कौशल्य विकास कार्यक्रमांचा समावेश होता. सचिवांकडून मिळालेल्या माहितीतून बरंच काही शिकण्यासारखं आहे असं पंतप्रधान यावेळी म्हणाल्याची माहिती नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉक्टर अरविंद पानगडिया यांनी दिली आहे. या परिषदेला 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे सचिव उपस्थित आहेत. इराकमध्ये गेले 1 महिना झालेल्या युद्धानंतर मोसूल प्रांतात इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेवर विजय मिळाल्याची घोषणा आज इराकनं केली. यामुळे गेल्या 3 वर्षांपासून मोसूल प्रांतात सुरू असलेली यादवी संपुष्टात आली आहे. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेची ही सर्वात मोठी हार मानली जाते. 2014 मध्ये इस्लामिक स्टेटनं मोसूल प्रांत ताब्यात घेतला. त्यानंतर झालेल्या संघर्षात हजारो लोक मृत्युमुखी पडले तर 10 लाख लोकांना विस्थापित व्हावं लागलं होतं. गेल्या वर्षी अमेरिकेच्या पाठिंब्यानं इस्लामिक स्टेट या संघटनेवर लष्करी कारवाई सुरू केली होती. आज 1 वर्षानंतर इराकला यात यश मिळालं. इराकनं इसिसवर मिळवलेल्या विजयाबद्दल भारतानं आनंद व्यक्त केला आहे. मोसूलची सुटका हा दहशतवादाविरुद्धच्या लढाईत मैलाचा दगड ठरला असल्याची प्रतिक्रिया भारतानं व्यक्त केली आहे. मोसूलमध्ये अडकलेल्या 39 भारतीय नागरिकांचा ठावठिकाणा शोधून त्यांना परत मायदेशी आणण्याच्या उद्देशानं परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री VK सिंग आज इराकला रवाना होत आहेत. या मोहिमेला संपूर्ण सहकार्य देण्याचं आश्वासन इराक सरकारनं भारताला दिलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये नौगाम सेक्टर इथल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या 3 दहशतवाद्यांना लष्करानं कंठस्नान घातलं. सीमेपलीकडून पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात 4 भारतीय सैनिकांचा मृत्यू झाल्याचा पाकिस्तानी लष्कराचा दावा भारतीय लष्करानं आज फेटाळून लावला. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करत नागरी वस्त्यांना लक्ष्य करत आहे अशी माहिती लष्कराच्या प्रवक्त्यानं आज नवी दिल्लीत दिली. दरम्यान अनंतनाग जिल्ह्यातल्या बटेंगू इथे अमरनाथ यात्रेकरूंच्या सुरक्षेतल्या पोलीस व्हॅनवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 2 यात्रेकरूंचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाल्याचं वृत्त आत्ताच हाती आलं आहे. हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानी न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावलेले माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या आईला पाकिस्तानी व्हिसा देण्याच्या मागणीला पाकिस्ताननं प्रतिसाद देण्याचं सौजन्य न दाखवल्याबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सरताज अजीज यांच्याशी वैयक्तिकरित्या पत्रव्यवहार करूनही त्यांनी या पत्राला उत्तर दिलं नाही असं त्यांनी ट्विटरवरून आज सांगितलं. पाकिस्तानी नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी व्हिसा हवा असल्यास तो तातडीने दिला जाईल अशी हमी अजीज यांना आपण दिल्याचं त्यांनी सांगितलं. कुलभूषण जाधव यांच्या आई अवंतिका जाधव यांना पाकिस्तानात कुलभूषण यांना भेटता यावं यासाठी व्हिसा देण्याची मागणी भारतानं केली होती. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज 355 अंकांची वाढ होऊन तो 31,716 या नव्या उच्चांकावर बंद झाला. गेल्या 6 आठवड्यातली सर्वात मोठी वाढ आहे.
आशियाई आणि युरोपियन बाजारातल्या तेजीच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार तसंच किरकोळ गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावल्याचा परिणाम निर्देशांकावर दिसून आला। राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीच्या यंत्रणेत मात्र आज काहीसे तांत्रिक अडथळे आले। दुपारनंतर मात्र ही यंत्रणा सुरळीत सुरू झाली। बाजार बंद होताना निफ्टी 9,700 अंकांवर स्थिरावला। पनवेल महापालिकेच्या पहिल्या महापौर आणि उपमहापौर पदांच्या निवडणुकीत आज भाजपाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले। महापौरपदी डॉक्टर कविता चौतमल तर उपमहापौरपदी चारुशीला घरत यांची निवड झाली। आज या निवडणुकीसाठी झालेल्या महासभेत शेकाप आघाडीच्या उमेदवारांनी ऐनवेळी आपापली उमेदवारी मागे घेतल्यामुळे चौतमल आणि घरत यांची बिनविरोध निवड झाली। 25 वर्षांच्या मागणीनंतर स्थापन झालेल्या पनवेल महानगरपालिकेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व नगरसेवकांनी राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून सहकार्य करावं असं आवाहन डॉक्टर चौतमल यांनी महापौरपदी निवड झाल्यानंतर केलं आहे। महिलांसाठी तात्पुरत्या गर्भनिरोधासाठी प्रभावी उपाय असणाऱ्या इंजेक्शन एमपीएची सुविधा आजपासून देशपातळीवर प्रथमच महाराष्ट्रात सुरू झाली। आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर दीपक सावंत यांच्या हस्ते मुंबईत अंतरा कार्यक्रमांतर्गत या सेवेचा शुभारंभ करण्यात आला। या सेवेअंतर्गत 33,000 एमपी इंजेक्शन आणि मॉड्यूल तसंच लाभार्थी कार्डचा राज्यात पुरवठा करण्यात आला आहे। मुंबईसह पुणे, रायगड, नंदुरबार, अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि बीड या जिल्ह्यांमध्ये आजपासून हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे, तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये येत्या 8 दिवसात ही सेवा उपलब्ध होईल। राज्यातील माता आणि बालमृत्यू दर कमी करण्यासाठी आरोग्य विभागातल्या सर्वांनी काम करावं असं आवाहन डॉक्टर सावंत यांनी यावेळी केलं। लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्या संदर्भातल्या योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी संबंधितांनी जनजागृती करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली। नागपूरमधल्या वेणा तलावात बोट उलटल्यानं सहलीसाठी गेलेल्या 11 तरुणांपैकी मृत पावलेल्या 7 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात एसडीआरएफला यश आलं आहे। एकाचा शोध सुरू आहे। 11 पैकी 3 वाचवण्यात यश आलं आहे। बेपत्ता तरुणाला शोधण्यासाठीचं बचाव कार्य आज संध्याकाळी थांबवण्यात आलं आहे। उद्या सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू होईल। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज घटनास्थळाला भेट दिली। वायुदलाचे वैमानिक फ्लाईट इंजिनियर शहीद राजेंद्र गुजर यांचा पार्थिव आज संध्याकाळी रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड मार्गे त्यांच्या मूळ गावी पालवणी इथे नेण्यात आलं। काही वेळापूर्वी त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। या वीर सुपुत्राला अखेरची मानवंदना देण्यासाठी पंचक्रोशीतले नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आसाममध्ये आलेल्या प्रलयंकारी पावसानं उद्भवलेल्या पूरस्थितीत मदत कार्यासाठी गेलेल्या गुजर यांचं हेलिकॉप्टर कोसळून त्यात ते शहीद झाले। राजेंद्र गुजर यांनी पूर आणि भूस्खलनात अडकलेल्या 169 जणांना जीवदान दिलं होतं। हवामान राज्यात अनेक ठिकाणी पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचं संकट उभं राहिलंय। सुरुवातीला राज्यात पावसानं चांगली हजेरी लावली होती, मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतली आहे। अकोला, लातूर, सोलापूर, नागपूर, बुलढाणा, पुणे, नाशिक, पालघर तसंच ठाणे जिल्ह्यातल्या काही भागात पावसानं दडी मारली आहे, त्यामुळे इथला शेतकरी चिंतातूर झाला आहे। दरम्यान यवतमाळ, सिंधुदुर्ग आणि मुंबईत काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी पडत आहेत। येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान 32, किमान 26, नागपूर 29-24, पुणे 31-23, औरंगाबाद 33-22, नाशिक 29-22, कोल्हापूर 28-21, रत्नागिरी 29-23, सोलापूर 34-21 आणि अमरावती 33 आणि 26। ठळक बातम्या पुन्हा एकदा। राज्यातल्या 171 पाणीपुरवठा प्रकल्पांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज भूमिपूजन। कर्जमुक्तीच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी या मागणीसाठी शिवसेनेचं राज्यभर ढोल वाजवा आंदोलन।
शेतकऱ्यांनी सरकारविरुद्ध एकत्रितपणे आपला लढा चालूच ठेवावा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचं आवाहन. आयआयटी प्रवेश आणि समुपदेशनावरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयानं उठवली, लाखो विद्यार्थ्यांना दिलासा. राज्यांच्या सर्वांगीण गतिमान विकासासाठी नवी दिल्लीत नीती आयोगाकडून राष्ट्रीय परिषदेचं आयोजन, पंतप्रधानांनी साधला राज्यांच्या मुख्य सचिवांशी संवाद. जम्मू काश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार, 4 भारतीय सैनिकांचा मृत्यू झाल्याचा पाकिस्तानचा दावा भारतानं फेटाळला. पाकिस्तानच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कुलभूषण जाधव यांच्या आईला पाकिस्ताननं व्हिसा नाकारला, भारतानं व्यक्त केला खेद. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 355 अंकांची उसळी, गेल्या 6 आठवड्यातली सर्वात मोठी वाढ. पनवेलच्या महापौरपदी भाजपाच्या डॉक्टर कविता चौतमल तर उपमहापौरपदी भाजपाच्या चारुशीला घरत यांची बिनविरोध निवड. नागपूर वेणा तलाव दुर्घटनेतील 11 तरुणांपैकी 7 जणांचे मृतदेह लागले हाती. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.